नवसाला पावणारा राजा अशी ख्याती लालबागच्या राजाची आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर वेगवेगळे गणेश भक्त देशभरातून राज्यभरातून येतात आणि लालबागच्या राजाच्या चरणी जे आहेत ते सोन्या चांदीचे दान जे आहे ते करत असतात। पहिल्या दिवशी काल ज्या पद्धतीने जे दान झालेलं आहे त्याची मोजदाद खऱ्या अर्थानं मंडळाकडून या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सोन्याच्या आणि चांदीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत या ठिकाणी आपण पाहतोय ही सोन्याची वीट चांदीची वीट जी आहे ते सापडलेली आहे। तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोन्याचे कॉइन आहेत आणि वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ते सोन्याच्या या ठिकाणी आहेत। चांदीचे मोदक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। भरभरून दान जे आहे ते सगळेच गणेश भक्त या ठिकाणी देत असतात। चांदीच्या विठा आणि ह्या आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीनं ह्या सगळे दान जे आहे ते दरवर्षी लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये मिळत असतं। यंदासुद्धा हे पहिल्या दिवशीचं दान जे आहे ते या ठिकाणी मिळायला आपल्याला पाहायला मिळतंय। एक सोन्याचा मोदकसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। पाहू शकतो हा मोदक जो आहे तो लालबागच्या राजाच्या चरणी जे आहे तो एका भक्ताने अर्पण केला आहे। सोन्याची मूर्ती बाल गणेशाची जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सोन्याचे कॉइन्स आहेत, मुकुट आहे, सोन्याचा अंगठी आहे। अशा वेगवेगळे दान स्वरूपात आपापली भक्ती जी आहे आपली श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेनुसार भक्त जे आहे ते दान लालबागच्या राजाच्या चरणी करत असतात आणि त्याची खऱ्या अर्थानं मोजदाद या ठिकाणी सुरू झालेली आहे। खजिनदार मंगेश दळवे आपल्यासोबत आहेत। मंगेश दादा, दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा गणेश भक्तांनी लालबागच्या दानपेटीमध्ये हे दान दिलेलं आहे। कशा पद्धतीने हे सगळं नियोजन तुमचं आता पुढील काळात असणार? आता हे सगळं केलेलं आपल्या भाविकांनी पहिल्या दिवशीचं दान आहे। जे जे आपल्या भाविकांच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्यात आपल्या त्या प्रकारे आपल्या भाविकांनी सोन्याच्या म्हणा चांदीच्या म्हणा वस्तू अशा रूपाने म्हणजे वस्तुरूपाने त्यांनी ते दान केलेलं आहे। आता हे बघायला गेलं आमच्या मंडळाचे सुवर्णकार आहेत श्री संजय नाना वेदक व त्यांची पुरी टीम आहे 10 जणांची। ते आता हे सगळं चेक करून टंच किती आहे त्याप्रमाणे करून त्याचं व्हॅल्युएशन केलं आहे आणि हे व्हॅल्युएशन करून ही सगळं आपली जेव्हा मंडळाचा लिलाव होतो त्या लिलावात ह्या सगळ्या वस्तू विकल्या जातात आणि जे वस्तू विकल्यानंतर जो पैसा येतो तो सर्व समाजकार्यासाठी जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की आपल्या डायरी सेंटर आहे, पुस्तक पेढी आहे, ग्रंथालय आहे किंवा आपलं कॉम्प्युटर सेंटर आहे, द पेशंट हेड स्कीम आहे। तर हा सगळा पैसा आपण समाजसेवेसाठीच वापरला जातो। बरोबर आहे, समाजसेवेसाठी लालबागच्या राजाचं कार्य मोठं आहे। नाना गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे कार्य करतायत। नाना, तुम्ही अनेक वर्षापासून ह्या सगळ्या मोजदाद करताय। यंदाचं हे सगळं मिळालेल्या ज्या वस्तू आहेत काय सांगाल, कशा पद्धतीनं सगळ्यात महागडी कुठली वस्तू आहे, काय नेमकं? नाही, एवढ्या सोन्या चांदीच्या भावामध्ये सुद्धा लालबागच्या राजाच्या हुंडीमध्ये लोक नवसा प्रित्यर्थ खूप सोनं चांदी छत्र 1-1 किलोचे चांदीच्या विटा वगैरे अर्पण करतात, श्रद्धेपाठी करतात, नवसाच्या पाठी करतात। यावर्षी पण पहिल्याच दिवशी हुंडी खोललेली आहे आणि त्यातल्या या सगळ्या वस्तू आम्ही आज तुमच्यासमोर हे केलं। आता त्याचं संपूर्ण मोजमाप खरं खोटं टंच हे सगळं कॉम्प्युटर मशीनवर आणि कॉम्प्युटरवर फील्ड होईल, त्याची व्हॅल्यू होईल, त्याचं वजन माप होईल आणि प्रत्येक वस्तूची किंमत ठरवून ते आम्ही मंडळाकडे संध्याकाळपर्यंत देतो। असंच कंप्लीट जेवढं येतो सोनं चांदी ते 12 दिवसाचं आम्ही सगळं मंडळाकडे अर्पण करतो। धन्यवाद। साहजिकच आहे ही सगळी मोजदाद जी आहे ती या सोन्या चांदीच्या वस्तूंची पाहायला मिळणार आहे पुढील 10 दिवस। आणि आपण जर पाहिलं तर या अशा पद्धतीनं या सगळ्या वस्तू ज्या आहेत जे गणेश भक्त आहेत आपल्या भक्तीपोटी किंवा श्रद्धेपोटी लालबागच्या राजाच्या चरणी येत असतात आणि दानपेटीमध्ये अशा पद्धतीनं हे सगळं दान जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील 10 दिवस ही सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू राहील। कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।